नाल्यात अतिक्रमणामुळे पाणी साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात। जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरबाडे, जळगाव। लोणवाडी इथं पोपट केशव दैवे यांनी नाल्यात अतिक्रमणामुळे पाणी साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले। तसेच संबंधित ग्रामपंचायत यांना वेळोवेळी पाठपुरावा करून देखील ग्रामपंचायत संबंधित व्यक्तीवर कारवाई होत नाही। थेट शौचालयाच्या नाल्यात पाणी साचून साथीच्या मलेरियाचा, डेंग्यू, ताप आजारांना निमंत्रण दिलंय। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जातोय। याला संबंधित अतिक्रमण करणारा व्यक्ती जबाबदार राहणार आहे, याची नोंद ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। जगातल्या सर्व थोर लोकांना पुस्तकांनीच घडवलं। प्राध्यापक डॉक्टर फुला बागुल। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। जिल्ह्यात सिंदखेडा तालुका वाडी इथं जिल्हा ग्रंथालय संघाचं 46वे वार्षिक अधिवेशन पार पडले। या अधिवेशनाचं उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण बाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दत्ता परदेशी, अध्यक्ष नाशिक विभाग ग्रंथालय संघ यांनी भूषवले। सदर कार्यक्रमाला पंकज कदम, महेंद्र सूरजसिंग गिरासे, प्राध्यापक डॉक्टर फुला बागुल, रणजित भाऊसाहेब, दीपक बागल, दीपक मोरे, भरत गिरासे, जिल्हा ग्रंथपाल अधिकारी जगदीश पाटील, आत्माराम खंडेकर, कोमल सिंग गिरासे, गोविंदा नगराळे, ललित भीमसिंग गिरासे, भरत गिरासे, जिल्हा ग्रंथालयाचे संघाचे जिल्हा पदाधिकारी रोहिदास हके, अविनाश भदाने, आरव पाटील, महेंद्र जाधव, राहुल रोहिते, नरेंद्र देवरे, हंसराज शिंदे कार्यकारिणी तसेच चारही तालुक्याचे तालुका कार्यकारिणी व अध्यक्ष उपस्थित होते। त्याचं घर ज्याला जसं चालवावं लागतं तसं हे आपल्या ग्रंथालयाची स्थिती आहे। आता मी नानासाहेबांना विचारलं की आता तरी थोडेफार बऱ्यापैकी आपल्याला निधी वाढलेला आहे, पण पूर्वी ज्यावेळेस तुम्ही सुरू केला आणि संघर्षमय याच्यामधनं त्यावेळेस ग्रंथालय वाढवायचं ठरवलं, मग 500 पासून तर 15,000 पर्यंत डला होतं, 50,000 कला होतं आणि अला माझ्या माहितीनुसार 90,000 काहीतरी होतं। पण आता थोडं बऱ्यापैकी आहे। तरी सुद्धा 2 ते 3 लाखामध्ये अ वर्गाची ग्रंथालय चालवणं आजही कठीण आहे। कारण त्या ठिकाणी जो काही ग्रंथपाल म्हणून आपण नेमलेला व्यक्ती असतो त्याला पाहिजे तसा पगार दिला गेला पाहिजे, त्या ठिकाणी फर्निचर असलं पाहिजे, वाचनासाठी येणारे जे वाचक असतात त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था असली पाहिजे, खुर्ची टेबल असला पाहिजे। आणि या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये आपल्याला सर्व तोडीसोड असं आपण दिलं तर त्या ठिकाणी ती वाचनाची गोडी निर्माण होते, तर तो वाचक आपल्या ग्रंथालयापर्यंत येऊ शकतो। याच्यासाठी आपल्याला जिकरीचे प्रयत्न करावे लागतात। परंतु आपण सर्वजण हुशार नानासाहेब की आपण मुद्दामून सुवर्ण सर हे आमचे वर्षातनं 2-3दा कार्यक्रम करतात, अन्नदान करतात। अन्नदान करण्याची त्यांची सवय। आणि राजकारणामधला माणूस हा ज्याला वैका असतो तो खिशात असो नसो पण तो कार्यक्रम करतो, आणि तशातले आमचे सुवर्ण सर आहेत। पण तुम्ही हुशार याच्यासाठी की पालकमंत्री या सिंदखेडा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि पालकमंत्रींच्या जवळचे कार्यकर्ते कोण आहेत या ग्रंथालय चळवळीमध्ये, मग ते सुवर्ण सर आहेत। हे जेवणही मिळेल, आपल्या मागण्याही मान्य होतील, आपलं कामही होईल, एक दिवस जरी वाया गेला तर। आणि म्हणून आपण या ठिकाणी उदात्त हेतूने आजचा हा अधिवेशनाचा कार्यक्रम आमच्या तालुक्यात ठेवला, आम्हाला मान दिला, त्याबद्दल मी सर्व आयोजकांचं मनापासून धन्यवाद देतो। की मित्र, ग्रंथालयामध्ये वाचणार तर वाचणार असं जेव्हा आपण म्हणतो तर तेव्हा कादंबरी असो, एखादं पुस्तक असो, एखादा कथा असो, आपण वाचन करत असताना आपल्या बुद्धीमध्ये फरक पडत असतो, आपली बौद्धिक क्षमता वाढत असते। आणि बौद्धिक क्षमता ज्यावेळेस वाढत असते त्याचा आपल्याला समाजामध्ये, व्यवहारामध्ये फिरताना सर्वच ठिकाणी त्याचा उपयोग होत असतो। म्हणून पूर्वीचे लोक म्हणायचे वाचाल तर वाचाल, म्हणून वाचन हे कधी वाया जात नाही आणि वाचन हे केलं पाहिजे। म्हणूनच ही ग्रंथ चळवळ या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली आहे। आणि नानासाहेबांनी आणि बदांसारख्या सर्वांनी मागणी केली की खरं म्हणजे आज जर अधिवेशन आणि आज अधिवेशनच्या पहिल्या दिवशी मंत्रिमंडळाची कॅबिनेट असते
त्याच्यानंतर 3 वाजता चहापाणी असते. माननीय मंत्री महोदय रात्री येण्याचा प्रयत्न केला, पण परत जाणं काही शक्य होणार नव्हतं आणि औरंगाबाद किंवा नाशिक म्हणून विमानाची तशी व्यवस्था झाली नाही, म्हणून ते या कार्यक्रमासाठी येऊ शकले नाही. पण त्यांनी या ठिकाणी सदिच्छा पाठवलेल्या आहेत आणि तुमचे जे काही मागण्या असतील एका कागदावर एका आपण लेटर हेडवर आपण त्या चांगल्या पद्धतीने लिहून सुवर्ण सरांकडे जरी दिल्या, त्या आम्ही माननीय आपले पालकमंत्री आपले मंत्री जयकुमारजी रावल साहेब यांच्याकडे त्या नक्कीच पोहोचू आणि आम्ही आग्रह करू की ही जर चळवळ आपल्याला पुढे न्यायची असेल, टिकवायची असेल, वाचनाची जर गोडी निर्माण करायची असेल ग्रामीण भागामध्ये, तर त्या पद्धतीने तशी व्यवस्था त्या ग्रंथालयाची झाली पाहिजे. आणि सर्व गोष्टीचं सोंग या ठिकाणी करता येतं, पण आर्थिक सोंग हे कोणाला करता येत नाही. त्याच्यासाठी पैसा हाच लागतो आणि पैसा नसला तर मग बाकीच्या गोष्टी सगळ्या फिक्या पडतात. आणि म्हणून आपलं जे अनुदान कमी ते अनुदान वाढण्यासाठी नक्कीच मी आपल्या सर्वांच्या बरोबरीने राहील. पालकमंत्र्यांनाही आग्रह करेल. आपण सर्वांनी या ठिकाणी बोलवलं, आम्हाला मान सन्मान दिला. खरं म्हणजे बदान साहेब, खरंच आम्हाला सविस्तर चर्चा करायची होती. खूप बोलावं वाटतं की नाही, चांगल्या लोकांमध्ये आल्यानंतर आम्हालाही चांगले विचार मांडण्याची संधी मिळत असते. एरवी नाही तर राजकारणामध्ये आम्ही एकमेकांवर आरोप करतो, एकमेकांचे धुणे काढतो, पण त्याच्यापेक्षा ह्या अशा कार्यक्रमामध्ये आम्हालाही बोलायचं, चांगल्या गोष्टी सांगायची खूप आवड असते. पण आज खूप मोठे लग्न येत, कार्यक्रम येत आणि अशा व्यस्त याच्यामध्ये तुम्ही आम्हाला मान सन्मान दिला, बोलवलं आणि तुमच्या आग्रहाखातर आज आम्ही या चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो म्हणून आम्ही स्वतःला भाग्यवान मानतो. आणि असेच कार्यक्रम आपल्या या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात आपण सातत्याने करत राहू. ज्या काही अडचणी असतील, जी काही मदत करता येईल ती नेहमीच आम्ही सातत्याने करू. आमच्याकडनं जेवढं झालं तेवढं ठीक आहे, नाही तर माननीय पालकमंत्री असतील, आपले नेते असतील, आदरणीय जयकुमारकडनं आपण जास्तीत जास्त काय मिळवता येईल याच्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करू. एवढं या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो आणि आपण बोलवलं पुनश्चे आयोजकांचे मी मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोरक्षकांना 8 गोवंश वाचवण्यात आले यश. धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे. दिनांक 3 मार्च 2025 रोजी मध्यरात्री 2 वाजता मुंबई महामार्गावर गोवंश घेऊन जाणारे वाहन येत असल्याची माहिती नेहा दिदी पटेल यांच्या माध्यमातून आणि संजय शर्मा यांच्या सहकार्यांना प्राणी कल्याण अधिकारी वैभव बच्चाव ताहराबाद यांच्या माहितीवरून प्राणी फाउंडेशन नंदुरबारच्या गोरक्षक भूषण पाटील आणि त्यांचे सहयोगी सटाणा, जायखेडा, नागपूर, ताहराबाद, बुरानपूरचे शुभम भैया गोरक्षक, बुराभाऊ सूर्यवंशी मुंगसे, लासलगावचे गोरक्षक राहुल पाटील तसेच आद्य गोरक्षक शिवछत्रपती गोरक्षा जन आंदोलन उत्तर महाराष्ट्र विभागचे प्रमुख प्रनिल मंडलिक, धुळे विभाग आणि त्यांचे सर्व सहयोगी इतर गोरक्षक यांनी सर्व गोरक्षक मिळून धुळे मालेगाव रस्ता देवारपाडे गावाजवळ खात्रीशीर क्रमांकाचं वाहन शिरपूर मधील तस्कर भुऱ्या पठाण याची बुलेरो पिकअप गाडी पकडण्यात यश मिळाले. मालेगाव इथं कत्तलखान्यात कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचं चालकामार्फत कळले. त्यानुसार सदर वाहनात चौकशी केली असता काळी ताडपत्रीखाली निर्दयीपणे गोवंश बांधण्यात आले होते, ते पकडण्यात आले. यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी सदर वाहनाचा पंचनामा करून पुढील नियमानुसार गुन्हा दाखल केलाय. 3 मार्च 2025 वार सोमवार रात 1:30 बजे दुलिया मालेगांव रास्ते पे देवारपाड़े के अंतर्गत प्राणी फाउंडेशन नंदुरबार, जायखेड़ा, मुंगसा, ताहराबाद, नागपुर और सटाना के गोरक्षक भाइयों को और साथ साथ अपने गोरक्षा विभाग प्रमुख प्रनिल जी मंडलिक दुलिया और उनके सहयोगी और हमारे ज्येष्ठ गोरक्षक बुराभाऊ मुंगसे और लासलगांव के जाबाज गोरक्षक राहुल भैया माली, ये सभी गोरक्षक भाइयों की मदद से आज श्रीपुर का सबसे बड़ा